एका छोट्याशा गावात एक भाऊ आणि बहीण राहत होते. बहीण आपल्या लहान भावावर खूप प्रेम करायची. भाऊही तिच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हता. एके दिवशी दोघेही आपल्या बाबांसोबत गावात फिरायला गेले. सगळे आनंदात चालले होते. रस्त्यावर खेळणी, फुगे आणि आईस्क्रीमचे गाडे लागले होते. लहान भाऊ आईस्क्रीमवाल्याला पाहून खुश झाला आणि नकळत बाबांचा हात सोडून तो आईस्क्रीमवाल्याच्या मागे धावत गेला. काही वेळाने बाबांनी आणि बहिणीने मागे वळून पाहिले तर भाऊ दिसेनासा झाला. क्षणात त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. बाबा घाबरले, बहीण रडू लागली. त्यांचे कुटुंब स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त होते. बहिणीने हात जोडले आणि डोळ्यात अश्रू घेऊन प्रार्थना केली. स्वामी महाराज, माझ्या भावाला सुरक्षित परत आणा, मला माझा भाऊ हवा आहे. बाबांनीही स्वामींचे नामस्मरण सुरू केले. ओम श्री स्वामी समर्थ. दरम्यान तो लहान मुलगा रडत रडत चालत होता आणि नकळत तो अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे पोहोचला. मंदिरातील पुजाऱ्यांनी त्या मुलाला ओळखले. त्यांनी लगेच त्याच्या बाबांना फोन करून सांगितले, तुमचा मुलगा इथे स्वामी समर्थांच्या मंदिरात सुरक्षित आहे. हे ऐकून बाबा आणि बहीण मंदिरात धावत पोहोचले. बहिणीने भावाला घट्ट मिठी मारली आणि डोळ्यात पाणी आणून स्वामींच्या चरणी नतमस्तक झाली. स्वामी महाराज, तुमच्या कृपेने माझा भाऊ परत मिळाला, तुमचे लाख लाख धन्यवाद. त्या दिवसापासून त्यांच्या कुटुंबाचा विश्वास आणखी दृढ झाला. जिथे श्रद्धा असते तिथे